चला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायलेक्टिक्स एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 2 राईट शॉर्ट नोट्स. आणि त्या शॉर्ट नोट्समध्ये त्यांनी पहिली शॉर्ट नोट काय विचारली आहे बघा, डायलेक्टिक्स. याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्यासमोर आहे पेज नंबर 4. इट इज गुड टू नो दॅट तुमच्या हातामध्ये सुद्धा तुमचं टेक्स्टबुक असलं पाहिजे आणि तुमच्या हातामध्ये सुद्धा पेन किंवा पेन्सिल असलं पाहिजे. एक खूप सुंदर विचार, अगदी मी 5 मिनिटात हा विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. हेगलनीच हा विचार मांडलेला आहे. हेगल बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. काय अफाट माणसं आहेत ही आणि काय सुंदर विचार मांडतायत. अक्षरशः म्हणजे ना आपल्यालाच सगळी कामं सोडून विचार करावा लागतो या सगळ्या गोष्टींचा. बघा बरं का, अकॉर्डिंग टू हेगल ग्रास्पिंग द मिनिंग ऑफ एनी इव्हेंट हॅपन्स इन टर्म ऑफ 2 डायरेक्ट अपोजिट. ग्रास्पिंग म्हणजे काय, आकलन होतं. एखाद्या गोष्टीचं आकलन आपल्याला कधी होतं माहिती का, जेव्हा आपल्याला 2 अपोजिट गोष्टी कळतात. एखाद्या गोष्टीचं आकलन आपल्याला 2 अपोजिट गोष्टी जेव्हा आपण विचार करतो किंवा आपल्याला अनुभवायला मिळतात तेव्हा आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित कळू शकते. हे बघा बरं का, आता माझा हात आहे समोर, ठीक आहे. तुम्हाला एकच मुद्दा, एकच बाजू दिसतीये, तुम्हाला दुसरी बाजू दिसतीये का, नाही दिसत आहे, बरोबर आहे का. मग तुम्हाला या दुसऱ्या बाजूचं आकलन होणार आहे का, नाही. जेव्हा तुम्ही ही दुसरी बाजू बघाल त्याच वेळी तुम्हाला या गोष्टीचं व्यवस्थित आकलन होऊ शकतं. बघा बरं का, पुढे काय दिलेलं आहे, ह्युमन माइंड कॅन नॉट अंडरस्टँड द ट्रू नेचर ऑफ दॅट इव्हेंट विदाउट अंडरस्टँडिंग द अपोजिट. फॉर एक्झाम्पल ट्रू, फॉल्स, गुड आणि बॅड एक्सेट्रा. मी तुम्हाला खूप साध्या भाषेमध्ये आणि एक खूप सुंदर एक्झाम्पल देऊन तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. कशी, बघा बरं का, हे बघा 2 अपोजिट गोष्टी आहेत. जोपर्यंत तुम्हाला कडाडून भूक लागत नाही ना मुलांनो, तोपर्यंत तुम्हाला जेवणाचं महत्व कळू शकत नाही. जोपर्यंत जेव्हा तुम्ही प्रचंड आजारी पडाल का नाही तेव्हा तुम्हाला हेल्थचं महत्व कळतं. बरोबर आहे का चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही हॉस्टेलवर राहायला जाल का नाही तेव्हा तुम्हाला घराचं महत्व कळेल. जेव्हा तुम्ही दुःख भोगाल का नाही आयुष्यामध्ये तेव्हा तुम्हाला सुखाचं महत्व कळेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आईबापापासून 4-6 महिने 1 वर्ष लांब राहाल का नाही, आईबापापासून जेव्हा तुम्ही तुमच्या भावा बहिणीपासून 4-6 महिने 1 वर्ष लांब राहाल तेव्हा तुम्हाला त्यांचं महत्व कळेल. तोपर्यंत तुम्हाला त्यांचं महत्व नाही कळणार. लक्षात येत आहे का, 2 डायरेक्ट अपोजिट आहेत. जेव्हा तुम्ही बॅड एक्सपिरियन्स करता तेव्हा तुम्हाला गुडचा इम्पॉर्टन्स कळू शकतो. आणि ही गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. काय सुंदर विचार आहे, जबरदस्त यार, खरंच जबरदस्त. बघा बरं का, पुढे काय म्हणतायत, दिस मेथड ऑफ एनालिसिस विच इज बेस्ड ऑन अपोजिट्स इज नोन ॲज डायलेक्टिक्स. डायलेक्टिक्स त्याला मराठीमध्ये म्हटलंय द्वंद्ववाद. द्वंद्व म्हणजे दोन गोष्टींमधला वाद. त्याच्यावरनं आपल्याला त्या गोष्टीची डेप्थ कळू शकते आणि ती गोष्ट थ्रू आउट आपल्याला अंडरस्टँड होऊ शकते. बघा बरं का, त्यांनी काय दिलेलं आहे, in this method a theory is proposed at the beginning which is called thesis, then another theory is proposed which is contrary to this thesis, it is called antithesis. बघा 2 गोष्टी आहेत. पहिले एक सिद्धांत त्यांनी मांडला, एक थिसिस त्यांनी मांडला, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध त्यांनी थिसिस मांडला ज्याला त्यांनी नाव दिलं अँटीथिसिस. बरोबर आहे का. अँटी म्हणजे काय, विरुद्ध. एक असतो व्हायरस आणि एक असतो अँटीव्हायरस. अँटीव्हायरस म्हणजे काय, त्या व्हायरसच्या विरुद्ध काम करणारा. मग पहिले एक मत त्यांनी मांडलं, त्याच्या अपोजिट मत त्यांनी मांडलं. त्याच्यानंतर ही जी 2 अपोजिट मतं आहेत यांचा थ्रू आउट अभ्यास केल्यानंतर, लॉजिकल डिस्कशन केल्यानंतर ऑफ बोथ the new thesis is proposed which is include the gist of both. त्याच्या ह्या दोन्हींचा विचार केल्यानंतर ज्या तिसऱ्या मतापर्यंत आपण पडतो त्याच्यामध्ये या दोन्ही मताचा सारांश असतो. अरे यार, ही गोष्ट खरंच फार सुंदर आहे बरं का. आपण काय करू शकतो, दोन्ही गोष्टींचा, दोन्ही बाबींचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण सारासार विचार मांडू शकतो. पुढे काय दिलेलं आहे बघा, दिस थिसिस this process of arriving at a new thesis is called synthesis आणि ज्याला म्हटलेलं आहे संश्लेषण. जेव्हा आपण यातलं थोडं घेतो आणि यातलं थोडं घेतो आणि यातल्या चांगल्या गोष्टी घेतो आणि त्या जेव्हा एकत्र आपण करतो, हे बघा हा आहे थिसिस आणि हा आहे अँटीथिसिस. ह्या दोन्हीतलं जेव्हा आपण चांगल्या गोष्टी एकत्र करतो तेव्हा आपल्याकडं तयार होतो सिंथेसिस, संश्लेषण.
आणि किती चांगली गोष्ट आहे बघा. आपण कुठल्याही गोष्टीला पार्शियल नसलं पाहिजे, कुठल्या तरी एका गोष्टीकडे आपला झुकाव नसला पाहिजे. आपण जेव्हा इतिहासाचा विचार करतो का नाही, तेव्हा आपण न्यूट्रल राहिलं पाहिजे आणि दोन्हींना इक्वल न्याय दिला पाहिजे. त्यातनं जे आपल्याला कळतं, त्यातनं जे आपल्या समोर येतं, तो असतो खरा इतिहास. आणि ही गोष्ट डायलेक्टिक्स या टर्म मध्ये त्यांनी सांगितलेली. हे सगळं कमाल आहे, हे सगळं खूप तुफान आहे. तुम्हाला हे सगळं आवडतंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की मला तुमच्याकडनं एकाच गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती म्हणजे कमेंट्स. ठीक आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा डायलेक्टिक्स हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला. काही शंका असतील कमेंटमध्ये विचारा. माझं टीचिंग आवडतंय का नाही आवडतंय कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला कमेंटमध्ये. हे का मी जे बोलतोय ते तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला बघताय, तुम्हाला हे सगळं दिसतंय, पण तुमची मतं मला कुठून कळणार आहेत? कमेंटमधून कळणार आहेत. बरोबर आहे, चला सांगा कमेंटमध्ये. चलो ठीक आहे, या लेक्चर पुरतं इतकंच. बाय.